मित्रांनो, सत्याच्या पंचनामा या टास्कमध्ये सूरज चव्हाणच्या हाताला या बँडेज सारख्या पांढऱ्या पट्ट्या का लावण्यात आलेल्या आहेत असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडलेला आहे। आणि तसेच सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये सूरज चव्हाण एवढा शांत आणि गप्प का होता, तर या सगळ्याबद्दल बोलूयात या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं सत्याचा पंचनामा हा टास्क त्या ठिकाणी 2 दिवस आपल्याला दाखवण्यात आला आणि त्या 2ही दिवसात त्या ठिकाणी आपल्याला सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये सूरज चव्हाणच्या हाताला एक बँडेज सारखं बांधण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, हे सगळं पाहून प्रेक्षकांनी असे प्रश्न विचारलेत की नेमकं सूरजला काय झालंय, घरामध्ये नेमकं काय घडलंय। तर मित्रांनो, घरामध्ये असं काहीही घडलेलं नाहीये। सूरज चव्हाणच्या ह्या हाताला जे पट्ट्या बांधण्यात आलेल्या आहेत, तर ह्या त्या ठिकाणी गेल्या टास्कमध्ये सूरज चव्हाणला जी झटापट झाली होती त्या कारणाने सूरज चव्हाणच्या हाताला त्या पट्ट्या ज्या आहेत त्या बांधण्यात आलेल्या आहेत। बाकी घरामध्ये असं काही घडलेलं नाहीये। याच कारणामुळे त्या ठिकाणी सूरज चव्हाणच्या हाताला पट्ट्या बांधण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, त्या व्यतिरिक्त तुम्हाला सूरज चव्हाणचा घरातील गेम कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसोबत। तोपर्यंत धन्यवाद।